विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 8वी गणित सेतू अभ्यासक्रमामधील वर्तुळ या घटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. वर्तुळ कंस आर्क ऑफ द सर्कल. तुम्हाला आकृतीमध्ये एक बांगडी दाखवलेली आहे आणि ती जी प्लास्टिकची बांगडी घेतली ती तोडलेली आहे असं चित्रात दाखवलेलं आहे. आपल्याला चित्रात तुटलेल्या भागांना वर्तुळाच्या संदर्भात आपण वर्तुळ कंस असे म्हणतो. हा एक भाग येईल त्या बांगडीचा आणि दुसरा अर्धा भाग इकडे येईल. त्यातले PXQ आणि PYQ असे दोन वर्तुळ कंस तयार झालेले आपल्याला दिसतील. त्यापैकी PXQ हा जो असेल, PXQ हा लहान वर्तुळ कंस आहे, त्यामुळे त्याला लघु कंस असे म्हणतात. त्याचा जो लहान भाग असेल त्याला लघु कंस आणि मोठा भाग हा आहे त्याला विशाल कंस असे म्हणतात. जर आपण बांगडी बरोबर मध्यभागातून तोडली, या ठिकाणी या चित्रात दाखवलेलं आहे बघा, ही बांगडी बरोबर मध्यभागातून तोडलेली आहे, अर्धवर्तुळ कंस तयार होईल. तर त्या बांगडीचे दोन समान भाग तयार होतात. म्हणजे पूर्ण वर्तुळ जेवढं असेल, हे जे पूर्ण वर्तुळ असणार आहे त्या पूर्ण वर्तुळाच्या बरोबर निम्मा भाग होईल. निम्मा भाग इथून इथंपर्यंत आणि निम्मा इथून इथंपर्यंत होईल. त्याला आपण अर्धवर्तुळ कंस असे म्हणणार आहे. आता आपल्याला यावरून लक्षात येतं आहे की वर्तुळाचे दोन भाग केले असता लहान भागाला लघु कंस, मोठ्या भागाला विशाल कंस आणि एका वर्तुळाच्या दोन समसमान भागांना अर्धवर्तुळ कंस असे म्हणतात. यानंतर आपण केंद्रीय कोन आणि कंसाचे माप, सेंट्रल अँगल अँड मेजर ऑफ ॲन आर्क हा घटक अभ्यासणार आहोत. आता या ठिकाणी जी आकृती दिली आपल्याला शेजारी, इथं जी आकृती दिलेली आहे त्या आकृतीमध्ये कोन AOB हा शिरोबिंदू O हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे कोन AOBला म्हणजे इथून ह्या केंद्रबिंदूपासून या बाजूला आणि या बाजूला असे दोन किरण दाखवलेत आणि त्या किरणांनी जोडणारा कोन हा आहे तो कोन म्हणजेच केंद्रीय कोन असेल. कोन AOBला केंद्रीय कोन असे म्हणतात. AOB हा कंस AZBC निगडीत केंद्रीय कंस आहे. म्हणजे हा कोन या लघु कंसाशी निगडीत आहे. म्हणून माप कंस AZB म्हणजे या कंसाचं माप हे या केंद्रीय कोनाच्या मापा एवढं असेल. माप कंस किंवा मेजर ऑफ कंस AZB बरोबर मेजर कोन AOB या कोना एवढं असेल. म्हणजेच केंद्रीय कोनाचे माप हे त्याच्याशी निगडीत लघु कंसाच्या मापा एवढे असते. हा गुणधर्म आपण उदाहरणामध्ये वापरणार आहोत. त्यानंतर पुढचा घटक दिला आहे लघु कंसाचे माप. बघा या ठिकाणी शेजारी एक आकृती दिलेली आहे. या आकृतीमध्ये कोन AOB हा केंद्रीय कोन दिला आहे आणि या केंद्रीय कोनाचं माप 80 अंश दिलेलं आहे. तर हा जो कंस असेल इथून इथंपर्यंत या कंसाचं माप 80 अंश असणार आहे. आत्ताच आपण जो गुणधर्म बघितला, मेजर कंस AZB बरोबर मेजर अँगल AOB बरोबर 80 अंश. त्यामुळे आपल्याला हा कंस 80 असेल तर त्याच्याशी संबंधित लघु कंस 80 अंश मापाचा आहे हे दाखवता येईल. आणि दुसरं दिलेलं आहे विशाल कंस. विशाल कंस म्हणजे हा पाठीमागचा भाग येईल, पूर्णपणे हा पाठीमागचा AXB हा कंस विशाल कंस आहे. त्यापैकी एक लघु कोन दिलेला आहे 80, त्याचा कंस असेल तो 80 असेल. म्हणजे विशाल कंसाचं माप असेल, विशाल कंस AXBचं माप असेल ते पूर्ण वर्तुळ कंसाचं माप, पूर्ण वर्तुळ कंसाचं माप असेल 360 अंश वजा संगत लघु कंसाचे माप म्हणजे 360 अंश वजा 80 बरोबर 280 अंश असेल. या पद्धतीनं आपल्याला जर केंद्रीय कोनाचं माप दिलं तर लघु कंस आणि विशाल कंसाचं माप काढता येईल, किंवा विशाल कंसाचं माप दिलं तर केंद्रीय कोनाचं लघु कंसाचं माप काढता येईल, किंवा लघु कंसाचं माप दिल्यानंतर केंद्रीय कोनाचं आणि विशाल कोनाचं माप काढता येईल. या पद्धतीनं आपल्याला लघु कंस आणि विशाल कंस या संकल्पना लक्षात आलेल्या आहेत आपल्या. आता त्याच्या पुढचा भाग दिला आहे वर्तुळाचे माप. म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने पूर्ण कोनातून फिरवलं
तर तयार होणारा जो कोन असेल तो पूर्ण कोन असणार आहे. इथं दाखवलं आहे बघा, इथून फिरून इथंपर्यंत येतं आहे. या पूर्ण कोनाचं माप असेल ते 360 अंश असणार आहे. आणि अर्धवर्तुळ असेल तर त्या अर्धवर्तुळाचं माप बरोबर 360च्या निम्म म्हणजे इथंपर्यंत 180 अंश असेल. म्हणजे पूर्ण वर्तुळाचं माप जे असेल ते 360 अंश असते आणि अर्धवर्तुळाचे माप असते ते 180 अंश असते. आपल्याला सराव कोपरा त्यामध्ये उदाहरणं दिलेली आहेत, ती उदाहरणं आपण या ठिकाणी पाहूया. स्वाध्याय प्रश्न पहिला जो आहे तो ओ केंद्र असलेल्या वर्तुळात रेख पी क्यू हा वर्तुळाचा व्यास आहे व रेख एस आर ही वर्तुळाची जीवा आहे. त्या वर्तुळात असलेल्या लघुकंस, विशाल कंस व अर्धवर्तुळ कंस यांची नावे लिहा. आकृतीमध्ये आपण निरीक्षण करून त्यांची नावं लिहिणार आहे. सर्वप्रथम आपण लघुकंस लिहूया. लघुकंस इथून पहिला कंस हा येईल कंस पी एस कंस. लघुकंस म्हणजेच आपल्याला अर्धवर्तुळापेक्षा लहान कंस जे आहेत ते कंस लिहिता येतील. त्यानंतर कंस एस क्यू, त्यानंतर कंस क्यू आर व कंस पी आर हे लघुकंस असतील. विशाल कंस, विशाल कंस असणार आहे तो 180 अंशापेक्षा जास्त असेल. इथून सुरुवात केली कंस पी एस आर किंवा कंस पी क्यू आर लिहिता येईल. कंस पी क्यू आर. त्यानंतर पी पासून या बाजूनं कंस होईल कंस पी आर एस किंवा कंस पी क्यू एस, कंस पी आर एस. त्यानंतर विशाल कंस आपल्याला अजून क्यू पासून सुरुवात करूया. क्यू पी एस म्हणजे हा कंस येईल क्यू पी एस, कंस क्यू पी एस आणि कंस क्यू एस आर किंवा क्यू पी आर, दोन्हीतलं कुठलंही नाव लिहिलं तरी चालेल. हे विशाल कंस होतील. अर्धवर्तुळ कंस आपल्याला माहीत आहे हा व्यास आहे. या व्यासामुळं वर्तुळाचे 2 समान भागामध्ये विभाजन झाले, तसं कंसांचे 2 समान भागामध्ये विभाजन झालेलं आहे. म्हणजे अर्धवर्तुळ कंसमधला कंस पी एस क्यू, कंस पी एस क्यू आणि कंस पी आर क्यू हे 2 कंस येतील. दुसरा प्रश्न आहे सारणीत केंद्रीय कोन व त्यांच्याशी निगडीत लघुकंस त्यांचा संगत विशाल कंस दिलेले आहेत. सारणी पूर्ण करा. आता केंद्रीय कोनाचं माप दिलेलं आहे या ठिकाणी, लघुकंसाचं माप दिलेलं आहे पहिल्या उदाहरणामध्ये. आत्ता आपण यापूर्वी सांगताना नियम सांगितला की लघुकंसाचं माप आणि केंद्रीय कोनाचं माप सारखं असते. म्हणजे इथून हे एक किरण घेतला आणि हा एक किरण घेतला तर या ठिकाणी जो कंस तयार होईल, कोन तयार होईल हा केंद्रीय कोन असणार आहे आणि हा कंस असेल तो लघुकंस असणार आहे. याचं माप किती दिलेलं आहे आपल्याला? लघुकंसाचं 130 अंश लघुकंसाचं माप दिलं आहे. केंद्रीय कोनाचं माप 130 अंश असेल आणि हे जे असणार आहे विशाल कंस पाठीमागचा, तो विशाल कंसाचं माप येईल तर 360 वजा 130 0 3 आणि 2 येईल. 230 अंश विशाल कंसाचं माप असेल. म्हणजे केंद्रीय कोनाचं माप 130 अंश आणि विशाल कंसाचं माप 230 असेल. या दोन्हींची बेरीज करून बघा 360 येते. दुसऱ्या प्रश्नामध्ये विशाल कंसाचं माप दिलेलं आहे. विशाल कंसाचं माप 320 असेल तर लघुकंस आणि विशाल कंसाचं मिळून 360 अंश असणार आहे. 360 मधून 320 वजा केले 40 येतील. लघुकंसाचं माप जेवढं असेल तेवढंच केंद्रीय कोनाचं माप असणार आहे. त्यानंतर तिसऱ्या उदाहरणामध्ये 50 अंश दिले केंद्रीय कोनाचं माप. संगत लघुकंसाचं माप तेवढंच असते त्यामुळे 50 अंश असेल आणि विशाल कंसाचं माप 360 वजा 50 310 अंश येईल. या पद्धतीनं आपल्याला सारणी पूर्ण करता येईल. अजून एक प्रश्न आहे तिसरा. ओ केंद्र असलेल्या वर्तुळात कोन AOB या केंद्रीय कोनाचं माप 60 अंश आहे तर लघुकंस विशाल कंस यांची मापे काढा. आता आपल्याला
दिलेलं आहे कोणतं ते अगोदर लिहूया. केंद्रीय कोनाचं माप दिलेलं आहे म्हणजेच माप कोन AOB बरोबर 60 अंश आहे. लघुकंस कोणता आहे त्याचं नाव लिहूया. लघुकंस AZB असेल, हा लघुकंस असेल. आता केंद्रीय कोनाचं माप त्याच्याशी निगडीत लघुकंसाच्या मापा एवढे असते, म्हणजेच माप कंस AZB बरोबर माप कोन AOB. कारण लिहिता येईल केंद्रीय कोन किंवा पूर्ण वाक्यात लिहिलं तरी चालेल. केंद्रीय कोनाचे माप त्याच्याशी निगडीत संगत लघुकंसाच्या मापा एवढे असते. हा कोन आपल्याला माहीत आहे 60 अंश. त्यामुळं लघुकंस AZP चे माप 60 अंश असेल. आणि विशाल कंसाचं माप विचारलंय. विशाल कंस त्याचं नाव येईल AXB बरोबर 360 अंश वजा लघुकंस माप कंस AZB बरोबर 360 अंश वजा 60 अंश बरोबर 300 अंश येईल. या पद्धतीनं आपल्याला लघुकंस आणि विशाल कंसाचं माप काढता येईल. या पद्धतीच्या उदाहरणांचा तुम्ही सराव करू शकता.